गुड इव्हनिंग. तिन्ही सांज झाली आहे, होत आली आहे. 5:45 वाजलेत आणि मी चाललोय जरा एक वॉकला. तिन्ही सांज वॉक, द बेस्ट टाइम ऑफ द डे, जेव्हा दिवस रात्रला भेटतो. सुपर ऑसम. मी आता सध्या आहे कोकणात, माझ्या मावशीच्या गावी, कावळा गाव. गावाचं नाव कावळा आहे. बरंच मोठं गाव आहे, ते झाडीत दिसत नाही आहे. आणि आपण चाललो एका ठिकाणी. अंधार व्हायच्या आत जाऊन यायचं आहे, त्यामुळे थोडं पटकन जात आहे. चलो दाखवतो तुम्हाला. हा गावचा रस्ता आहे मेन. एस टी पण जाते इथनं. दिवसातनं एक एस टी, सकाळी एक संध्याकाळी. इकडे गावाकडे जायला वाट आहे. आणि गावी आता कोणीच नाही राहत. बरेचसे इथले गावातले आर्मीत होते, रिटायर्ड झाले बरेचसे. आणि बरेचसे आता मुलं तर सगळे सिटीमध्येच आहेत. आपण चाललो ह्या बाजूला. इकडे नदी आहे, तर नदी बघायची आहे आपल्याला. टॉर्च पण घेतली आहे. मस्तच. कसला आवाज आहे? मोरच आहे वाटतं. ही वाट चांगली आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. सनसेट झाला आहे. डिसेंबर महिना असल्यामुळे आज 26 डिसेंबर आहे, त्यामुळे लवकर सनसेट. दिवस छोटा, रात्र मोठी. हे झाड बघा केवढं मोठं आहे, फ्रेममध्ये बसत पण नाही आहे. हे आहे वडाचं झाड. खूप जुनं असणार आहे, 200-300 वर्ष जुनं. मस्तच. इकडे घर दिसतंय, बट आय एम नॉट शुअर. येस, वी आर ऑलमोस्ट देअर. पूर्ण घनदाट जंगल आहे. आणि मी ॲक्च्युली दाखवायला आलो आहे तुम्हाला एक विशेष गोष्ट. ती म्हणजे इथे तारा पण आहेत. ओके, सो ॲनिमलसाठी तारा लावल्यात, कारण गोष्टच तशी आहे. इंडियन रेल्वे, कोकण रेल्वे, ती इथूनच जाते. येस, आय होप एखादी ट्रेन यावी, मस्त शूट मिळेल. एक रेल्वे मगाशी गेली आहे, त्यामुळे आता माहीत नाही येईल नाही येईल. लकवरती आहे. इथे खाली नदी आहे, असं वाटतं ही नदी बघून यावं. जर ट्रेनचा आवाज आलाच तर पटकन पळत यावं, किंवा अंधार पण होईल. त्यामुळे द बेस्ट. असे जंगल बघा. इकडे गाव आहे. गावापासून एक हार्डली 500 मीटरवरती रेल्वेचा रोड, पटरी आहे. कोकण रेल्वे सगळ्या एक्सप्रेस इथनंच जातात. मस्तच. चलो नदी बघून येऊया. पूर्ण वाईल्ड आहे बघा, एकदम शांतता आहे. आणि ते बरेचसे वाईल्ड ॲनिमल असतील, त्यात शंका नाही आहे बिलकुल पण. एकदम वाईल्ड, प्युअर, अनटच्ड.
हे सोलर पॅनल आहेत गव्हर्नमेंटने बसवलेले. ती नदी पाहायची होती मला. बरीच खोल पण आहे. वाव. चलो 6 वाजलेत. अंधार कधी पण होऊ शकतो, त्यामुळे आपण निघूया. चलो. आय होप एखादी तरी ट्रेन यावी जेणेकरून पडत जाता येईल आणि बघता येईल. चान्सेस कमी आहेत. डोंट नो. स्टेशन मास्टर, आय डोंट नो काय म्हणतात त्यांना. त्यांच्यासाठी एक खोली आहे जेणेकरून ते रात्रीचे इथे झोपू शकतील. पाणी बॉटल आहेत आणि इथे देखरेखीसाठी त्यांचा एरिया असेल तो ते एक राऊंड मारत असणार, जेणेकरून ऑल इज वेल बघण्यासाठी. कारण खूप महत्त्वाचं आहे इंडियन रेल्वे. येऊ दे एखादी ट्रेन. कमॉन. इकडून तरी इकडून तिकडे. सो ह्या बाजूला आहे गोवा. ओके, इकडे आहे गोवा, इकडे आहे मुंबई. सो मुंबईवरनं एखादी ट्रेन येत असेल. आपली वंदे एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस इथनं जाते सुपरफास्ट जंगलातून. एक नंबर. माझ्या मावशीचं गाव आहे इथे बाजूलाच. त्या बाजूने अशी ट्रेन जाणार मस्तपैकी. येऊ दे रे. 5 मिनटं झाली वाट पाहून. लक नाही आहे आपल्याकडे आणि अंधार पण होणार आहे, त्यामुळे गेलेलं बरं. ओके चलो. शेवटचा चान्स. नो. ट्रेन येते. वाव. कसली गेली. सप्पार फुल घमघमाट वास आला. का हई शपथ 1 मिनिट आधी आलो. सीट मॅन. फ्रंट शॉट नाही भेटला पण यस ट्रेन भेटली. मजा आली. हा यस यस यस. बघा हे पूर्ण पांढरं झाड जे आहेत त्याला भूताचं झाड म्हणतात. त्याचा काही संबंध नाही आहे भूताशी. तशी भूताटकी भरपूर आहे या गावात, त्यामुळे अंधार व्हायच्या आत जायचं आहे, नाहीतर मग आपण आलो आहे रस्त्यावर. थोडंसं या साईडला चाललो आहे. ते मोरांचा आवाज आहे तो काही कॅप्चर करता येतो का बघूया जवळ. मस्तच.
अशा प्रकारे आपली तिन्ही सांज वॉक कंप्लीट झाली आहे. मजा आली. वाजलेत 6:30. अंधार लवकर होतं. आता काहीच मिनिटात पूर्ण अंधार होणार आहे. मस्त एक चहा मारतो. येस. हे आहे माझ्या मावशीचं घर. यस.